केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या नोकरीचे आमिष दाखवून केंद्र व राज्याच्या पूर्ण सवलती देण्यात येणार असल्याचे सांगून ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय कौशल्य योजनेअंतर्गत सिक्युरिटी गार्ड परमनंट नोकरीची हमी असून ती भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली। महाराष्ट्रातून शेकडोंच्या वर युवक भरतीसाठी अंजनगाव सुर्जी येथे येऊन हिरमुसले व कंपनीने मोठ्या प्रमाणात जाहिरात करून हजारो युवकांना अतिरिक्त पैशाची मागणी केली। यातील प्रतिनिधी नदीम नईम खान व सावडीराम पवार हे संभाजीनगर येथे पोलीस कर्मचारी आहे म्हणून खोटी बतावणी करून युवकांना दमदाटी करत जास्तीचे पैसे घेतले। त्यावर युवकांनी रोष व्यक्त करून पोलीस स्टेशनला धाव घेतली। ठाणेदाराच्या मध्यस्थीने अखेर महाराष्ट्रातून आलेल्या युवकांना जास्तीची घेतलेली रक्कम परत करण्यात आली। यावर ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी एवढेच सांगितले की कंपनी विरुद्ध कोणी तक्रार दाखल करत असेल तर आम्ही ती तक्रार दाखल करून घेणार व कंपनी विरुद्ध पुढील चौकशी करणार। मी धामणगावातील रहिवासी आहोत, तालुका अकोट, जिल्हा अकोला। तरी इथं आम्हाला जॉबसाठी बोलावलेले होतो आणि भरतीसाठी तर कोणती शाळा श्रीनाथ शाळेमध्ये यांचा कॅम्प होता। तरी यांनी ॲडमध्ये 100 रुपये फी हे टाकलेली नव्हती, तरी 100 मुलांचे 100 रुपये जमा करून अर्धी भरती झाल्यानंतर माहीत झालं की हे फ्रॉड आहे। आणि त्यानंतर माझ्याजवळ मी मुंबईला सर्वात आधी स्किल इंडिया कौशल विकास भारत हे मोदी सरकारने काढलेलं असून माझ्याजवळ सर्टिफिकेट आहे। यांची सुद्धा त्यांना माहिती नाही हे प्रमाणपत्र कायच आहे। तर मी विचारलं, HR नाही बोलले, तर मी थोडं मागं हटलो। मी 10 जणांना म्हटलं चला पोलीस स्टेशनला आपण व्हेरिफिकेशन करू की हे खरं आहे की खोटं आहे। आणि शाळा चालू असताना कुठलाही कॅम्प नसते, भारतात इलेक्शन सुद्धा नसते, रविवार दिवसाला इलेक्शन असते। तर त्याचं महत्त्व त्या शाळेला पण कळलं पाहिजे। त्या मुलांचं पण खराब भविष्य झालं आजच्या दिवसाला। तिथं हजारो पब्लिक होती, तिथं भानगड झाली। त्यानंतर पोलीस स्टेशन एकूण किती युवक आले होते? एकूण विद्यार्थी 1200 विद्यार्थी आलेले आहेत। प्रत्येकाकडून किती रुपये घेतले? 100 रुपये फी घेतलेले आणि पेपर झाल्यानंतर 350 रुपये। कशाची नोकरी बाबतीत सांगितलं होतं? सीपीएफ कंपनी सांगितली। कोणती कंपनी आहे ते सांगितलं? सीपीएफ सिक्युरिटी प्रोटेक्शन फोर्स। तुमचं काय म्हणणं याच्यावर? हे फ्रॉड कंपनी आहे, यांनी घ्यावून यांना अटक व्हावी एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही आहे। तुमचं नाव काय? माझं नाव अंकित बाळकृष्ण नागे, राहणार धामणगाव। मी अकोल्यामध्ये असतो, लॅब टेक्निशियन आहे, अकोल्यामधून इथं आलेलो आहे। म्हणजे याच्यावर या कंपनीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे का मग आता इथं? आपण गुन्हे दाखल करणार आहोत याच्यावर। त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर ठाणेदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता हे माहिती सर्व घेतली तर हे आहे कंपनी, पण तुम्ही आता इथं अर्ज देऊ नका, भरती झालेली आहे। हे सध्या भरती कॅन्सल झालेली आहे आणि आता याच्यावर कोणाचाही भरोसा नाही आहे। त्याच्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला 100 रुपये रिटर्न भेटत आहेत। यांनी भरती 4 दिवसाची ठेवलेली आहे। पहिल्या दिवशी घोटाळा झालेला आहे, त्या कंपनीवर कोणी ट्रस्ट करू नये, बस विषय संपला। कंपनी बोगस आहे। ठीक आहे। आज आमचं नुकसान झालेलं, याची भरती नाही मिळाली। पेट्रोलचे पैसे कोणी द्यावे? या कंपनीने भरून द्यावे सगळ्यांनी। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।